तर मित्रांनो तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे सरप्राईज. हे बघा हे काय आहे. इकडे जा, कोपऱ्यात जा. हे बघा स्वराज, वेर इज द बेड. मी दिसतोय काय? हा आवाज येतोय का माझा? हा अरे एवढं. हे बघा किती हाईट आहे. दादा उभा राहा. अरे एवढं. हे बघा एवढं. हे बघा दादाची हाईट. आणि मागे लाईट लावल्या म्हणून जरा भुरकट दिसतोस. गोल बिरून बसला तिथे. काळा दिसतोय आता. हा बरा दिसतोस. तुम्हाला मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतंय हे तिथे सुद्धा आम्ही काय करतोय आम्ही. आणि बेड कुठे गेला? बेड कुठे गेला? आपण बेड दाखवूया. बेड कुठे गेला? जमिनीवर बसलेला बेड आहे तिथे. बघा बेड. थांबा आम्ही तिथे बेड ठेवलंय. उडी मारून दाखव. शाबास, तिकडेच राहता. कोणी आहे? कोणी घर देतं का? घर कोणी घर देतं? दर कसं देईल? आम्ही इथे लावणार आहे हे मी तुम्हाला नाही सांगणार. कमेंट्स मध्ये सांगा. काही विषय येत नाही. अर्ध्या भिंतीला केलं म्हणजे इथून आम्ही लादी लावणार आहे. अरे एवढी आम्ही लादी लावणार आहे. सगळ्यात मोठं कारण लादी लावायचं हे आहे की आम्ही बसलो जेव्हा आम्ही इकडे बेड असतो ना, मग बेडवर आम्ही जेव्हा बसतो तेव्हा इथे बघा कलर हे जसं काळं झालंय, कलर निघालाय. हे भिंत घाण दिसते. ही भिंत घाण नाही दिसली पाहिजे, थोडं काळं नाही झालं पाहिजे, घर स्वच्छ दिसलं पाहिजे, घर चांगलं दिसलं पाहिजे म्हणून आम्ही लादी लावतोय. या मिडल मध्ये काय मोठा वाक्य बोलतोय. मिडल मध्ये. तर हा जे इथे पूर्ण सामान होतं पहिला ते सगळं बाहेर ठेवलंय. फ्रीज जो इथे कोपऱ्यात होता तो इथे ठेवलाय. आणि तो परत जागेवर जाणार आहे. जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा मी नव्हतो, पण स्वराज होता. हे लोकांनी मला सांगितलं की सगळं पांढरं झालं. सगळं पांढरं झालं होतं. धूळ अरे ऍडजस्टमेंट लावलेला सगळा धूळ असं वरती जातोय आणि पूर्ण घर व्हाईट झालंय. पूर्ण घर तुम्हाला दाखवतो इथे धूळ. थांबा द्या. काय नाही एवढी धूळ नाही आता. जेवढी पण धूळ होती पांढरं जेवढं पण झालं होतं आता थोडं दिसतंय. जेवढं पण झालं होतं तेवढं सगळं मम्मीने. आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो. जिथे आरसा होता ना ते बघा तिथे कसं झालंय. इकडे मला जरा हे होतंय. मी सारखं कुठून पण उठलो की आरशात बघायचो. मी मगाशी आलो असा, तिथून आलो असा, तुला आरशा बघतो. हा ना, म्हणजे असं एक आहे आरसा वाटतोय चौकोनी. हा बापरे, करायला पाहिजे उद्याच्या उद्या. किती वर्ष नाही साफ केलंय. किती धूळ मा कसम. आई बघील ना हे मम्मी. मग कॉल येईल. मग सरळ कॉल येईल. हे काय मला कल्पनाच नव्हती. ठीक आहे ना. एवढी धूळ ना आता. एवढी धूळ असं वाटत होतं पूर्ण घरात व्हाईट सगळं हे झालंय. काय म्हणजे ढगात गेलो आपण. हा पण ठीक आहे. कुछ अच्छा करना है तो थोडा सहना पडेगा. फक्त मी सोडून सगळ्यांनी सहलंय एवढंच. मी रात्री बाहेर झोपणार आहे. वाघ येतात माहिती आहे ना. नाही अरे मध्ये राहते आपण माहिती येतो वाघ. चादर घेऊन तुझ्या बाजूला येईल. कुकडू कसा चादर कसं असं चादर घेऊन. आमच्याकडे कसं येतो व्हिडिओ आहे का तुझ्याकडे? नाही पाठवून तुला मध्ये एक वाघा येतो ना तिथं टाकतात. आमच्या इथे जिमच्या इथे आलेला वाघ. जिमच्या इथे वरती तिथे असा आलेला. एका आजीने त्याला असं पळवत होती. आजीवर चढला. हे कधी झालं? अरे आजी अशी मारत होती लाकडीने. अरे ते आताच नाही काय, लय दिवसाचं कुठेतरी बाहेरचं आहे. हा ते बाहेरचं थोडी इकडचंच आहे. आजीने मारलं तो पळाला. आणि मग किती बडबडतोय रे. आणि पप्पाने झालेलं एकदा असं की तो आला ती काठी घेऊन अशी बसली होती. आला तिला समजलं ते घाबरले. झेप आला ना, घाबरले. पण काठी भेटली बाजूला. काठी भेटली तर काठीमध्ये तिला असं मारलं. त्याला सरवलं. तेवढं ते ओरडली ना. आणि तेवढं ते घरचे लोक आले आणि मग तो पळाला. डेंजर झाले. आणि पप्पांना एकदा वाघांची पिल्लू दिसली गाडीवरून. पप्पा गाडीवर होते आणि मग पप्पांनी बघितलं आणि पप्पांना त्यांनी बघितलं. त्यांनी पप्पांना बघितलं. पप्पांनी त्यांना बघितलं.
मी बघितलं तर बचला असं हा. लहान छोटं दिलं होतं छोटं हा. होतं ना. हा. आणि मागून मम्मी आली असती मग मग आम्ही गाडीवरून बघतो अरे बापरे बचला म्हणजे त्याच्या जवळ तिची मम्मी असणारच विषय येत हा. पण ते आता कुठे आहे ते पुढे गेले की पाठे गेले मी बघितलं नाही. लगेच मी असं असं काय? बचण्याला बघते मागून आली हो. मग पप्पांनी गाडी पळवली असणार. जेव्हापासून घराचं काम चालू झालं तेव्हापासून घर मोठं वाटायला लागले. मी आता एकटाच आहे घरात. मी काल जेव्हा आलो ना कॉलेजमधून सरळ मी आत घुसलो आणि मी म्हटलं हे कोणाचं घर आहे एवढं मोठं. कारण इकडे सगळं सामान असतं. इथे बेड असतो, मग इथे हे सगळं, मग याच्यानंतर अजून एक कपाट आहे, मग त्यानंतर एवढी जागा सोडून डायरेक्ट दरवाजा, मग थोडंसं कमी जागा मिळते. इकडून इकडे फिश टँक असतं, फिश टँक नंतर सरळ दरवाजा इथपर्यंत उघडतो, मग एवढीच जागा मिळते. आणि म्हणून त्यानंतर इथे बेड असतो, एवढं मिळतं. मग तेवढीच रिकामी जागा बघण्याची मला सवय आहे आणि मी हे पटकन बघितलं की थोडं मला वेगळं वाटलं. ठीक आहे, तर आज दुसरा दिवस आहे. काल जे आले होते त्यांनी हे केलं, आता यावर लादी लागणार आज. तर आज लादी लागणार आणि मी आत्ता आंघोळ वगैरे करून जाणार कॉलेजमध्ये. तर सगळं हे जे आहे सगळं हे मध्ये घेऊन, फ्रीज नाही हे मध्ये घेऊन ह्याच्यावर चादर टाकून ठेवणार, म्हणजे त्याच्यावर धूळ लागणार नाही कालसारखी, कारण काल खूपच धूळ झाली होती. या भिंतीला वेगळा रंग मारणार आहे. आम्ही विचार केला मरून रंग मारायचा. आणि या भिंतीला, कपाटाची मागची भिंत आहे त्या भिंतीला आम्ही सेम कलर मारणार, कदाचित हवाला.